रोज टिफिनला त्याच भाज्या खाऊन माझे मिस्टर झाले बोर. मला म्हणाले काहीतरी चमचमीत झणझणीत कर. मग फ्रीजमध्ये बघितली तर फ्रेश ताजी अशी काटेरी वांगी होती, मस्त अशी गावरान. मग म्हटलं चला त्याचे आज आपण भरलं वांग करूया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती मी भरल्या वांग्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा. आणि मस्त असं भरलं वांग टिफिनसाठी तयार केलं होतं. साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि त्याआधी तुम्ही जर का अजून आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं जे बेल आयकॉन असतं ते क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओज जेव्हा अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर त्यासाठी काय करायचं, इथे मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा, लसूण, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, त्यानंतर मुठभर कोथिंबीर घातलेली आहे. आता मिक्सरला हे वाटून घ्यायचं. त्यानंतर त्याच वाटणामध्ये आपल्याला मी इथे मुठभर शेंगदाणे भाजून घेतले होते, ते शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत, जसं की लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला फक्त 1 ते 2 सेकंडसाठी आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित एकजीव होईल. मसाला रेडी आहे आपला. आता इथे वांगे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे गावरान वांगे आहेत आणि काटेरी वांगे आहेत. काटेरी वांगे खायला खूप चविष्ट लागतात. आता काय करून घ्यायचं आहे आपल्याला, तर याचे जे देठ आहे मागचं ते देठ कट करायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली देठासकट करू शकता हे वांग, पण मी याचं जे देठ आहे ते थोडंसं कट करून घेणार आहे. त्यानंतर मधून चीर देऊन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मधून 4 भाग करून घ्यायचे आहे. चेक करून घ्यायचं कीड वगैरे आहे की नाही. कधी कधी किडकी वांगे असतात, त्यामुळे चेक करून घ्यायचं. वांगे कट करून झालेले आहेत आता हे सगळे. आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊयात. तर मसाला कसा भरायचा आहे मी तुम्हाला याची पद्धत दाखवते. अशा पद्धतीने यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला थोडासा ओलसर होतो, कारण आपण याच्यामध्ये आलं लसूण घातलं होतं, त्याला थोडंफार पाणी असतं आणि त्यामुळे हा मसाला ओलसर होतो, याच्या बाहेर निघत नाही. मसाला व्यवस्थित भरून झाला की मग काय करायचं आहे, हलक्या हाताने आपल्याला एक अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आतमध्ये व्यवस्थित चिकटला जाईल आणि जेव्हा आपण हे वांगे फ्राय करतो त्यावेळेस मसाला बाहेर येणार नाही. तर अशा पद्धतीने आता मी हे सगळे वांगे स्टफ करून घेतलेले आहेत. आता हे वांगे आपल्याला एक फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की मग याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर यामध्ये वांगे सोडून घ्यायचे आणि हे वांगे चांगले आपल्याला डाग पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं जास्त वांग परताल तितकं जास्त वांग हे खायला चविष्ट होतं. एक 5 ते 7 मिनिटांसाठी ही वांगी छान अशी परतून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता छान असे डाग पडेपर्यंत ही वांगी परतली गेलेली आहेत. वांगी व्यवस्थित परतून झाली की मग काय करायचंय, जो आपला मसाला उरलेला आहे तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि हा मसाला सुद्धा या वांग्यांसोबत छान असा परतून घ्यायचा आहे एक 2 ते 3 मिनिटांसाठी. व्यवस्थित हे सगळं परतून झालं की मग यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, याने वांगी पटकन शिजतात आणि भाजी सुद्धा छान लागते. तर साधारण मी इथे 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छान असं हे वांग शिजवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती. इकडे मी वांग ठेवलेलं आहे, इकडे तवा ठेवलेला आहे. आता पटकन चपात्या करून घेते. मी घडीची पोळी करणार आहे. तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कधी कधी काही जसं आपण फुलके करतो अगदी त्याप्रमाणे करतात, पण मी इथे घडीची पोळी करत आहे. आणि तुम्हाला जर का घडीच्या पोळीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच अपलोड करेन. हलकेसे बबल्स आले की मग काय करायचे, चपाती पलटून घ्यायची. तुम्ही बघू शकता छान अशी चपाती फुगली गेलेली आहे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा पलटून घ्यायचं, दोन्ही साईडने तेल लावायचं आणि छान अशी चपाती रेडी करून घ्यायची. इकडे चपात्या झाल्या तोपर्यंत इकडे वांग सुद्धा छान असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेले आहे वांग्याला आणि वांग सुद्धा एकदम व्यवस्थित असं शिजले गेलेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय असं हे वांग तयार झालेलं आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि टिफिनसाठीच भरलं चमचमीत असं हे वांग तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपी सोबत.